उद्यम सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 10व्या क्रमांकावर असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात नमूद केलं आहे। तसंच कृषी सुधारणा निर्देशांकात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचंही अहवालात म्हटलं आहे। याविषयी अधिक विश्लेषण करण्यासाठी आर्थिक विश्लेषक प्रदीप भावे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। प्रदीपजी नमस्कार। 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। गेली 2 वर्षाचा आपण कालावधी बघितला आहे केंद्र सरकारचा। तर ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे ज्याला उद्यम सुलभता हा एक परवलीचा शब्द झाला आहे। मेक इन इंडिया असो, मेक इन स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि मुळात हा जो नीती आयोग आहे त्याच्याही स्थापनेनंतर याच्यानंतर जो अहवाल येत आहेत त्यात महाराष्ट्र कृषी सुधारणांमध्ये अव्वल असल्याचं म्हटलं आहे। तर उद्यम सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर। या दोन्ही गोष्टीचा अन्वयार्थ आपण कसा लावा? मला असं वाटतं की कृषी विषयक आपण ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत किंवा ज्या सुधारणा केल्या आहेत त्या खालपर्यंत पोहोचल्या आहेत आणि उद्योगाबद्दल त्या अजून खालपर्यंत पोहोचल्या नाहीत असं ढोबळ अर्थाने म्हणता येईल। कारण उद्योगामध्ये आपण करत नाहीये, ईज ऑफ डुईंग बिझनेस करता काही काम करत नाही असं मुळीच नाही, करतो आहोतच, पण ते खालपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत असा एक मी त्याचा ढोबळमानाने अर्थ लावतो। एक उद्यमशीलतेच्या बाबतीत आपण म्हटलं की आपल्या राज्याला आता आपण मेक इन महाराष्ट्र एक मोठी इव्हेंट झाली होती, त्यात अनेक कोट्यवधी रुपयांचे एमओयू झालेले होते। आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आपल्याकडे आकर्षित होत आहे। अनेकदा आपण प्रत्येक आठवड्यात जर बघितलं तर वेगवेगळी डेलिगेशन्स येत असतात, त्याप्रमाणे प्रत्येकाने गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे। पण उद्यम सुलभतेच्या बाबतीत जर आपण 10व्या क्रमांकावर हे नीती आयोगाचं आपण बघितलं तर कुठल्या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं की प्रामुख्याने? मला असं वाटतं की एक विशिष्ट धोरण पाहिजे उद्योगाबद्दल आणि महाराष्ट्राने हे ठरवलं पाहिजे की आपण आपल्या प्रदेशामध्ये कुठल्या उद्योजकांना किंवा कुठल्या उद्योगांना सपोर्ट करायचा, त्याच्याकरता एक अशी लिस्ट बनवता येईल की ज्यामध्ये आपण असं म्हणूया की ॲपरल इंडस्ट्री समजा, म्हणजे पोशाख निर्मिती, ह्याच्यामध्ये समजा मुंबई क्षेत्र आणि फूड अँड बिव्हरेजेस म्हणजे हे याच्याकरता कोकण, वूड रिलेटेड म्हणजे फर्निचर किंवा असं इत्यादी गोष्टी करता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र जिथे जंगल हे जास्त आहेत, जिकडे म्हणजे सपोर्ट जिकडे आहे ते चामड्याची उपकरणे, चामड्याची पादत्राणे, आणखीन बॅग्स असं म्हटलं तर कोल्हापूर, असे एक 7-8-10 फोकस्ड अशा प्रकारचे उद्योग हवेत। आणि आपण असं म्हटलं पाहिजे की ह्या उद्योगांना आम्ही कशाही प्रकारे म्हणजे मॅक्झिमम पद्धतीने आम्ही ह्यांना सपोर्ट करू। तसं जर झालं तर मग त्याच्यामध्ये एक तुम्हाला डिस्टिंक्टली फरक लक्षात येईल। प्रदीपजी आपण मग ते उद्योगांना जे सहाय्यभूत होणारे घटक असतात त्यात मुळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते चांगले पाहिजेत आणि वीज त्या उद्योगाला 24 तास मिळाली पाहिजे। त्यानंतर सुद्धा काही उद्योग आपण पाहिलं तर ऑक्ट्राय असेल, लेबर कॉस्ट असेल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतील, ह्यामुळे त्या उद्योगांचं त्याचं जे जास्तीत जास्त खर्चिक ते होतं त्याला एक काही अंशी कारणीभूत असल्याचं आपल्याला आढळून आलं। त्या बाबतीत काय करायला पाहिजे असं वाटतं? खरं पाहिलं तर तुम्ही जर मुंबईबद्दल विचार केला तर मुंबईमधले मोठ्या प्रमाणातले उद्योग हे लेबर कॉस्ट, विजेचे दर आणि ऑक्ट्रा या 3 मुख्य कारणांमुळे मुंबईच्या बाहेर गेले आणि ह्याचा त्यांना त्रास होत होता। पण शेवटी जर धंदा करायचा असेल तर तो प्रॉफिटेबल पाहिजे, त्यामुळे जर हे परवडत नसेल तर लोकांना बाहेर जावं लागतं। मुंबईचं उदाहरण देऊन तर मला मुंबईत अगदी टिपिकली लक्षात आलेलं आहे। एसएमई ज्याला आपण लघु आणि मध्यम उद्योग आहे की त्या बाबतीत पण सरकारने खूप धोरणं आणलेली आहेत की एसएमईचे जे उद्योजक आहेत त्यांना वित्तपुरवठाबाबत ज्याला कॅपिटल म्हणतो, कॅपिटल मिळावं, मग व्हेंचर कॅपिटल असेल, सीड कॅपिटल असेल आणि एसएमई जे उद्योग आहेत ती या सगळ्या मोठ्या उद्योगांची एक ज्याला म्हणतो नर्सरी म्हणता येईल, त्याच्यात पुढे मोठे उद्योग आपण उभारणी झालेले बघतो आणि एक एंटरप्रेन्योरशिप ज्याला म्हणतो की उद्योजकता आहे ती डेव्हलप होते एसएमई मधनं। पण त्यांनाच जर सीड कॅपिटल किंवा मिळत नसेल, त्यांनाच आपण कोलॅटरलसाठी जर त्यांना अडचणी येत असतील तर त्या उद्योगाला भरभराटीसाठी काय पावलं उचलायला पाहिजे? मला सगळ्यात पहिले तसं म्हणायला आवडेल की आमच्या जनरेशनला किंवा आमच्या जनरेशनच्या आधी जे लोक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये टर्नर किंवा फिटर म्हणून काम करायचे ते काही वर्षानंतर छोटे मोठे उद्योजक झाले। आजचा जर विचार केला तुम्ही तर आजच्या तरुणांना मॉलमध्ये लोडर म्हणून काम करायला आवडतं, पण इंडस्ट्रीमध्ये हात खराब करायला आवडत नाही। त्यांना ते कोझी जॉब्स हवे असतात आणि मेहनतीचे जॉब नको असतात। हे एक मानसिकता आहे जी बदलण्याची गरज आहे, ही पहिली गोष्ट। त्याच्यानंतर सध्या आपल्या स्टेटमध्ये राज्यस्तरीय वित्तीय संस्थांना फार काही चांगले दिवस आहेत असं मला वाटत नाही। म्हणजे इफेक्टिव्हली असं म्हणाल तर MSFC म्हणा किंवा सिकॉम म्हणा ह्या मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करतात असं दिसत नाही। लहान उद्योजकाची एक मुळात गरज अशी असते की त्याच्याजवळ सीड कॅपिटल कमी असतं, म्हणजे आपण बीज भांडवल बरोबर। बीज भांडवल जर नसेल तर तो नुसत्या लोनवरती काही उद्योजक आपला बिझनेस चालू शकत नाही आणि तसं जर त्याने प्रयत्न केला तर तो धंदा बंद पडणे किंवा फायनान्शियल क्लोजर असं त्याचं होऊ शकतं
असं होतं. तर ह्या 3-4 गोष्टी करणं आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत, मी पुष्कळ गोष्टी म्हणू शकेन. इन्क्युबेशन सेंटरची गरज आहे, ज्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट केली पाहिजे. उद्योजक म्हणून त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं ज्ञान आवश्यक आहे ते सांगणं महत्वाचं आहे. त्याची पूर्ण मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे आपली स्वतःची सुद्धा आपल्या स्टेट मशिनरीची किंवा संस्थांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आपण अजूनही थोडंसं त्या सोशलिस्टिक पॅटर्नमध्ये अडकलेलो आहोत की उद्योजक म्हणजे बदमाश माणूस, धंदा करतो म्हणजे वाईट, आणि कंझ्युमर म्हणजे चांगला, म्हणजे कंझ्युमरच्या फेवरमध्ये सगळं केलं पाहिजे, उद्योजकाच्या फेवरमध्ये केलं नाही पाहिजे, असं कुठेतरी होतं. ह्याचं ते खास उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे आता तुम्हाला आणि मला जी पॉवर स्वस्त मिळते, आपल्याला जी पॉवर स्वस्त मिळते ती पुष्कळ प्रमाणामध्ये सबसिडाईज असते, कारण उद्योजक त्याच्यापेक्षा जास्त दराने पॉवर देतात. बरोबर. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, की म्हणजे हात आपण एक्नॉलेज केलं पाहिजे की उद्योजकाला मदत करणं हे स्टेटचं कर्तव्य आहे. पण कुठेतरी जिथे आयडिया आहे की तुमच्याकडे आयडिया असेल तर आमच्याकडे भांडवल आहे, हे आपण म्हणतो की जर तुमच्याकडे आयडिया असेल तर आमच्याकडे वित्त पुरवठा करण्याची आमची तयारी आहे. ती स्टेज अजून आलेली आहे का, की अजूनही त्या उद्योजकाला त्याच्याकडे भले ब्रिलियंट आयडिया असेल तरी सुद्धा काही यातनं त्याला जावं लागतं आणि त्यात कुठेतरी ईज ऑफ डुईंग बिझनेस त्याला जाणवत नाही, असं काही आपल्याला आढळलं? आता ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मी पुन्हा बीज भांडवलावरती येतो, किंवा स्टेटची अशा प्रकारची स्कीम माझ्या तरी माहितीत नाही की स्टेट म्हणेल की आम्ही तुम्हाला बीज भांडवल देऊ, ह्याच्यावरती तू आपलं बँकेकडून लोन घे आणि आपला उद्योग सुरू कर, असं मला तरी दिसत नाही. एक 30-35 वर्षांपूर्वी असं होतं की जे डिव्हिजनल कॉर्पोरेशन्स होते, लोकल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ते अशा प्रकारचं बीज भांडवल तेव्हा देत असत आणि त्यांनी तिथून लिव्हरेज करून ते उद्योजक आपला बिझनेस चालू करू शकत होते. ते सध्या तरी दिसत नाही. आता स्पर्धात्मकता जी आपण म्हणतो की या सरकारने आपण म्हटलं की स्मार्ट सिटीजसाठी सिलेक्ट करणं, अशा प्रकारची एक स्पर्धात्मकता त्यांनी राज्यांमध्ये पण आणली. आत्ताचा जो अहवाल आपण बघितला की आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंड ही जी छोटी राज्य आहेत ती महाराष्ट्राच्या पुढे आपल्याला असताना दिसतात. की ती छोटी आहेत म्हणून का त्यांचे आव्हानं वेगळी आहेत म्हणून त्यांची राज्य आत्ता स्थापना झालेली आहे आणि त्यांना मिळणारा जो ओघ आहे तो जास्त आहे म्हणून वाटतं? त्याच्यामध्ये मला एपी आणि आंध्राचं तर फार कौतुक वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थानं जर मेक इन इंडिया आणखीन ईज ऑफ बिझनेस सक्सेसफुल व्हायचं असेल तर राज्यांमध्ये ह्याच प्रकारची स्पर्धा होणे आवश्यक आहे. आणि नेबरिंग स्टेट्स एपी आणि आंध्रा जे आहेत, एपी आणि तेलंगणा, हे तिथे ती दिसते. त्याच्यातून एक दुसरा अँगल असा येतो की छोटी राज्य गव्हर्नन्सला सोपी असतात, इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीने सोपी असतात, अप्रोच सोपा असतो, तुम्ही आपले फोर्सफुली आपले डिसिजन्स तिथे इम्प्लिमेंट करू शकता. मोठ्या राज्यांमध्ये लॉजिस्टिकली ते कधी कधी शक्य होत नाही, संदेश खालपर्यंत पोहोचत नाहीत. बरोबर. असं एक मला अनालिसिस त्याचं वाटतं. कुठेतरी या 2 वर्षात आपण की जिथपर्यंत कित्येक डेव्हलप नेशनचं जरी आपण पाहिलं ना की जिथपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा रिवाईव्ह होत नाही, त्याच्यात गुंतवणूक वाढत नाही, तिथपर्यंत रोजगार निर्मिती होत नाही. आणि आता जो गेल्या काही वर्षाचा जो आपण जो बॅलन्स पाहिला, मग त्यात तुम्ही अगदी खूप मोठ्या कंपनी जरी घेतल्या ती सुद्धा IT सर्व्हिसेस असतील, काही असतील, सर्व्हिस सेक्टरवरची आपली जी डिपेंडेबिलिटी आहे की आपण अवलंबून जे आहोत ते सर्व्हिस सेक्टरवर जास्त आहोत. पण जिथपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग रिवाईव्ह होत नाही, त्याच्यात ऊर्जितावस्था येत नाही, तिथपर्यंत रोजगार निर्मिती होणार नाही. अर्थात हे सरकारच्याही लक्षात आलेलं आहे. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रात कुठल्या उद्योगांकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे असं आपल्याला वाटतं? तुम्ही जो मुद्दा काढलात की ट्रान्झिशनचा, आता आम्ही जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा भारत कृषी प्रधान देश होता, लवकरच तो उद्योग प्रधान झाला. पण उद्योग प्रधान देश म्हणून भारताचं ट्रान्झिशन हे फार कमी पिरियडचं होतं. त्यामुळे झालं असं की मॅच्युरिटी येण्याच्या आधीच आपण सर्व्हिस सेक्टरकडे वळलो. आता ते नव्याने लक्षात आलं आहे की सर्व्हिस सेक्टर हा इंजिन असू शकत नाही. सर्व्हिस सेक्टर हे ट्रेनचे मागचे डबे, सप्लिमेंटरी, इट कॅनॉट बी ड्रायव्हर. ड्रायव्हरची गरज आहे. ड्रायव्हर हा इंडस्ट्रियल सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हाच असू शकतो आणि ते आता सरकारच्या लक्षात येईल आहे. त्यामुळे नव्याने त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात एम्फेसिस दिली जाते. बरोबर. अगदी प्रदीपजी, अगदी शेवटचा एक प्रश्न की आपण मेक इन महाराष्ट्र यशस्वी होण्यासाठी काय पावलं उचलायला पाहिजेत? त्याचं दुसरा एक हे असतं की अशी कुठली बलस्थानं आपल्याकडे आहेत, मध्ये वित्तीय संस्था असतील, इतर काही असतील, की टॅलेंट आहे आपल्याकडे, तर त्या दृष्टीने काय पावलं उचलायला पाहिजे? मी तुम्हाला एक उदाहरण तसं देतो की महाराष्ट्रामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं उत्तम जाळ आहे, नागरी सहकारी बँक. आणि तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी त्यांचे इंटरव्ह्यू येतात, ते म्हणतात की SMEला फंडिंग करणं हे आमच्या DNA आहे, DNA मध्ये आहे. म्हणजे त्यांना तेच करायला आवडतं आणि ते तेच प्रायमरीली करतात, मुख्यत्वे ते करतात. त्याच्यातला एक विरोधाभास असा आहे की नागरी सहकारी बँकांना
CGTMSE नावाची जी संस्था आहे हो. जिथे कोलॅटरल फ्री लेंडिंग करायला त्यांना परवानगी मिळते, तिथे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये. त्यामुळे होतं असं की हे लोक तयार आहेत पण त्यांचं तिकडे सपोर्ट नाही मिळत. तर अशा प्रकारचा एक सपोर्ट त्यांना नक्की देणं आवश्यक आहे, कारण तिथे आपली स्ट्रेंथ नक्कीच आहे. बरोबर. दुसरा एक बोलू हा, अगदी दुसरा एक थोडक्यात. मुद्दा असा आहे की आपण जेव्हा लोकांना MIDC मध्ये प्लॉट देतो तर उद्योजकांनी आपला उद्योगधंदा बंद केल्यानंतर तो प्लॉट त्याच्याकडून परत घेतला पाहिजे हो. आणि दुसऱ्या माणसाला दिलं पाहिजे. लोकांनी ते प्लॉटवरती अप्रिसिएशनची वाट बघत तो आपल्याकडे बळकावून ठेवणं हे बरोबर मला वाटतं नाही. अशा एक त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता घेतला परत आहे घेण्याचा. दुसरा अॅग्रो इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपण त्यात चांगलं हे झालेलं आहे. ही एक त्यातलं तर अतिशय आशावादी गोष्ट आहे की कुठेतरी ती अॅग्रो इकॉनॉमी रिवाईव्ह झाली तरच शेतकऱ्यापासून सगळेच आपले घटक आहेत हो. ते मला वाटतं डेव्हलपमेंटच्या ते जाऊ शकतील. आपलं इतकं चांगलं तर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये ऍक्टिव्हिटी आहे आणि ती आता दिसायला दिसायला लागली आहे. लागली तर त्याच्यामध्ये अॅग्रो बेस्ड इंडस्ट्री म्हणजे प्रायमरीली वेअर हाऊसिंग आणि कोल्ड स्टोरेज हो. या लिंकेजेस जर बनवल्या तर शेल्फ लाईफ वाढतं, एक्सपायरी पिरियड वाढतो, जास्ती दिवस ते तुम्हाला साठवून ठेवता येतं, चांगली किंमत येते, डेस्परेशन मध्ये विकायची गरज नाही बरोबर आहे. शेतकऱ्याला. बरोबर. चांगला भाव मिळेल, त्यांनी नासाडी कमी निश्चितच. होईल. खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज महाराष्ट्राने जर विचार करायचा म्हटलं तर कॅपिटलायझेशन जर करायचं असेल या स्ट्रेंथचं, तर महाराष्ट्राने कोल्ड स्टोरेजेस आणि वेअर हाऊसेस लिंकेजेस ह्याच्यावरती नक्की फोकस करावा आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात निश्चितच गुंतवणूक करून घ्यावी. कुठेतरी वर्ल्ड बँकेने आता एका अहवालात म्हटलं होतं की महाराष्ट्र इज अ स्टेट ऑफ ग्लोबल अँबिशन आणि कुठे ना कुठेतरी एक खरं आहे असं आपल्याला म्हणायला खरंच वाव आहे. आज आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.